नयन मी जरा पुढे होते हा. मॅडम मॅडम आत या प्लीज, आत या तुम्ही. बॅगेत काय तुमच्या दाखवा. काही नाही. काही नाही कसं? हो मॅडम, तुम्ही इथून जे पण कपडे घेता त्याला एक टॅग असतो. बिलिंग केल्यानंतर हा टॅग काढला जातो. हा टॅग न काढता जर तुम्ही गेलात तिथे सायरन वाजतो. त्यामुळे प्लीज तुमच्या बॅगेत काय ते दाखवा. काही नाहीये. काय झालं काय झालं काय झालं? काय नाहीये. थांबा ना, मी दाखवतो ना. काय नाही. एक मिनिट थांबा, एक मिनिट. ओह, तुम्हीच बघा काय ते. हे माझ्या बॅगेत कसं आलं मला माहिती नाहीये. म्हणजे हे आपोआप येऊन पडलं माझ्या बॅगेत. हो म्हणजे मी नाही घेतलं, अजिबात मी नाही घेतलं. चल चल बाबा, काय केलंस तू? तुमचं बिल 65,000 रुपये झालं. हा चला आपण बाहेर थांबूया. या या तुम्ही या. ही कसली मस्त साडी आहे दीपू. हे दीपू, ही कोणाची साडी आहे? सांग ग. हे बघ दीपू, मी आज पहिल्यांदा ही साडी बघतीये. म्हणजे तू आजच ही साडी घेतली असेल ना? ही कसली मस्त साडी आहे ही. सांग ना कोणाची आहे ते. दीपू, तू खूप शहाणी आहेस ग. ही साडी मला दुकानात का नाही दाखवली? दीपू, कसली मस्त साडी आहे ग. सांग ना दीपू, कोणाची आहे ही साडी? अगं ते साळगावकरांनी. भाऊजीने दिली ही साडी? अगं म्हणजे ही साडी माझ्यासाठीच दिली आहे, कारण तुला तर साडी नको होती, हो ना? म्हणजे माझीच ही साडी. ही खूप मस्त साडी आहे. मी एक काम करते, मी उद्या ही साडी नेसून जाते. तुला किती वेळा सांगितलंय सकाळी सकाळी उठत जा, कामाला सुरुवात करत जा म्हणून. काय करू उठून? माझ्या आयुष्यात तर सगळा अंधारच आहे ना. कार्तिक, काय बोलतोय सकाळी सकाळी? बोलणार. सांग ना, मी सकाळी सकाळी लवकर उठून काय करू? दादानी मला आता पगारावरती ठेवले ना, 12,000 पगार. त्यामुळे जेवढा पगार तेवढंच काम करणार. मी उशिराच उठणार. झालं, हार मानलीस तू? अरे कार्तिक, स्वतःला सिद्ध तर करून दाखव ना. एकदा चांगलं काम तर करून दाखव. मी बघ कंपनीचं सगळं काम परत तुझ्या नावावर करतो की नाही ते. बरं चल, आवर आता. तुझ्या बायकोला घ्यायला जायचं एवढं तरी लक्षात आहे ना तुझ्या? आता पण. अरे पण काय आता पण बिन नको. आता येते ना बायको घरात, तर सुखाने नांदा. आता सुखासुखी काय, कटकटे डोक्याला ती. तिच्या पोटातलं बाळ माझं नाहीये. आणि कार्तिक, अरे ते बाळ माझं नाहीये. कार्तिक, लाज नाही वाटत आहे का तुला हे बोलताना? स्वतःच्या बाळाचा द्वेष करतोयस तू. अरे पण ते बाळ माझं नाहीच आहे ना. कार्तिक, ते तोंड धुतोयस ना, तसं डोकं सुद्धा धुत जा रोज, म्हणजे अक्कल येईल जरा. जा, जाऊन आवरून ये जा. छान दिसतोयस. अगोडाला जोकर. तोंड सांभाळून बोल कार्तिक. कसं आहे ना, लोकांना असं वाटतं की सूट बूट घातल्याने आतलं खरं बदलतं.
पण आतलं तीच राहतं. खरेपणात खूप ताकद असते कार्तिक, जी सत्तूकडे. आणि त्या खरेपणाच्या जोरावरच त्याने ही पोस्ट मिळवली. आणि तू तुझ्या बेजबाबदारपणामुळे तुझी पोस्ट गमावलीस. दादा, याला सीएफओचा फुल फॉर्म विचार ना. चीफ फायनान्शियल ऑफिसर. काय पाठांतर केलंयस? यस यस. साला मैं तो साहब बन गया. राई, मी येतो आता. तुझ्या सुनेला घेऊन येतो. बरं ऐक, येताना देवळात जा, देवाचं दर्शन घेऊन मग या. अरे चल सत्तू. काय चालते. तुझा मेसेज वाचला मी. अरे पळून गेला म्हणजे काय? कार्तिक, तुला ना एक काम धड करता येत नाही. आधीच बघून नाही का घ्यायचं? मला ते काही माहित नाही. जा आणि दुसरा शोधात. हॅलो हॅलो कार्तिक, हॅलो. काय झालं ताई? कार्तिक आजकाल माझं काहीच ऐकत नाही. ठीक आहे, जाऊ दे, तू आज चिडचिड नको करूस. मी ना आता भाऊजींनाच सांगते, थाटामाटात माझी इथून पाठवणी करून घ्यायला. अनु, अगं थाटामाटात म्हणजे बरं दिसेल का ते? हे दीदी प्लीज, हा तू तर बोलूच नकोस. 15 लाखाच्या हॉलमध्ये तू लग्न केलंयस, आठवतंय ना? त्यामुळे प्लीज तू गप्प बस. हा ताई, तुझी बॅग भरायची आहे ना बघ. आणि कधीपासून ट्राय करते, चेन लागत नाहीये. ते कपडे आहेत ना, हिनी भरलेत असं. कसे भरलेत पण ते? एकदा आपण नीट तुम्ही सोडा, मी बघते. ताई मी बघते, तुमच्याच्याने नाही होणार आहे. लाव लाव. झालं? जेमतेम 4 कपडे तर आहेत यामध्ये. तुम्हाला माहितीये, काल जेव्हा मी कपाट आवरत होते ना, माझं सामान काढत होते, त्यावेळेला विचार केला की या घरून घेऊन जायला माझ्याकडे काय आहे? काहीच नाही. मी काहीच घेऊन जात नाहीये माझ्या सासरी. खरंच काही नाहीये ताई? विसरलीस का? आपल्या लहानपणीच्या आठवणी आहेत, आईबाबांचे संस्कार आहेत, त्यांची शिकवण आहे, आपल्या तिघींच्या गप्पा आहेत, बाबांनी आपल्याला सांगितलेल्या गोष्टी आहेत. या घरात आपण प्रत्येक सण साजरा केलाय, खूप मजा केलीय, त्याच्या आठवणी आहेत. ताई, तुला आठवतंय शाळेतून घरी येताना तुला चिंच खायची असायची, तेव्हा तू हात सोडून पळून जायचीस. आणि दीदी, तिला क्रॉस करायची भीती वाटायची, तर बाबांनी काय केलं? बाबांनी त्यांच्या स्कूटरला साईड कार लावून घेतली. का? तर आपण तिघी एकत्र असू. आणि दीदी, तुला आठवतंय एका दिवाळीत बाबांनी आपल्या तिघींसाठी खूप महागडे कपडे घेतले होते. आवा काय बाहेर जाऊन शॉपिंग केली होती.
कोणी बोलवलं इथे? लग्न साधेपणानं करायचं असं ठरलं होतं ना आपलं? ताई सानू सानू काय चाललंय हे? कोणी बोलवलंय यांना? सानिका सानिका अगं या अशा अवस्थेमध्ये नको नाचूस तू. सानू अगं सानू काय चाललंय? मी काय विचारते सानिका, मी काय विचारते तुला? आपण साधेपणाने सगळं करायचं असं ठरलं होतं ना? मी बोलवलंय त्यांना. तुम्ही थाटामाटात माझी नव्हता ना करणार पाठवणी. मी माझं माझं बघून घेतलं. काय दाखवायचं बाकी ठेवलंस तू? का आमच्या अब्रूचे धिंडवडे काढतेस? बोललो होतो ना, कार्तिक साळगावकर काही विसरत नसतो. माझी लाच काढली ना सगळ्यांसमोर. देशपांडे मास्तर आज तुझ्या पोरीला पण घेऊन जाणार आणि तुझी इज्जत पण. बाबा ते बस. अहो तुम्ही शांत राहा ना, नका स्वतःला त्रास करून घेऊ. अहो तुम्ही 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 तब्येत सांभाळा ना. मॅडम हो यांचं हे काय चाललंय? कोणी बोलवलंय यांना? ते कार्तिक आणि सानिकाचंच काम असणार. प्लीज काहीतरी करा आणि ह्यांना थांबवा. बाबांना खूप त्रास होतोय. मॅडम आता इतकी गर्दी जमली आहे इथे, असं मध्येच थांबवणं जबरदस्तीने चांगलं नाही वाटणार. प्लीज काहीतरी करा प्लीज. माझं ऐकतच नाहीये ते. इंदिरा, कार्तिक आणि सानिका डोक्यावर पडलेत काय रे? सर तू हे बघ, काही करून आता हे थांबवायला हवं. कार्तिक आणि सानिकाला थांबवायचंय. त्यासाठी तुला तुझी फेवरेट वाली स्टेप करावी लागेल. आलं लक्षात. तुम्हीच म्हणता ना की प्रेम कधीच सोपं नसतं. आपल्यासाठी नाहीये प्रेम सोपं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम, जयश्री काकूंचं आपल्यावर असलेलं प्रेम सगळ्या अवघड गोष्टी सोप्या करते. आणि आज बघा ना, आज तुम्ही होतात म्हणून ते सगळं थांबलं. मी एकटी असते तर मी काय केलं असतं? त्यामुळे फक्त एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तुमची साथ अशीच राहू द्या.
हे घे पाणी पाणी हे घे पाणी आई गं. काही पाणी हवंय खूप दुखतंय हा खूप दुखतंय. कुठं लागलं? कार्तिक इकडे नाही इकडे दुखतंय. कार्तिक बघत काय बसलाय? पाय चेक ना माझा. काही दीपू उठ ग मला झोप अगं. इथे. आई गं. हळू 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 माझा पाय वर घे. घेतो. हळू. आई गं. हळू दुखतंय. कार्तिक काय आल्या आल्या बायकोची सेवा करतोस? कर कर मजा आहे. ए तू तुझं काम कर ना. ए तू तुझं काम कर ना. हा बेबी दुखतंय प्लीज हळू कर ना. इथे हा असं बोलायचं माझ्याशी. आई काय झालं? इथे का उभी आहेस? पहिल्याच दिवशी ही अवस्था आहे. पुढे काय होणार आहे देवच जाणे. आई तू काळजी करू नकोस. आपण आहोत ना, आपण सांभाळून घेऊ. अरे पण नैवेद्य करायचं त्याचं काय करायचं? कोण करणार तो? हे बघ अशी पद्धत असते की घरातल्या सुनेनी पहिल्या दिवशी काहीतरी गोड करायचं असतं नैवेद्य म्हणून. कोण करणार आता? दीपिका मला जरा तुझी मदत हवी होती. बोला ना. सानिकाचा गृहप्रवेश झालाय आणि कुलदैवतेला नैवेद्य दाखवायचा होता. आणि बघ ना तिची अवस्था कशी आहे. तू खीर करशील? एवढंच ना काकू. हो मी करेन ना. लगेच करायला घेते. मी मुक्ताला सांगते तुला मदत करायला. मुक्ता काय ग? काय ग काय इकडे ये. आले. काकू कुठे म्हणजे अहो घरी आई बाबा वाट बघत असतील. सगळी आवरावर सुद्धा करायचे. आता सगळी कामं एकटी दीदीवर पडते. हे बघा टोप्या आणल्या. हे काय तुम्ही कुठे निघालात? मी संध्याकाळी मस्त प्लॅन केलाय. तलाव पाहायला जायचा. फुल मजा करूया. काही उपयोग नाहीये. दीपिका घरी चालली आता. काय मॅडम करवली कधी एका दिवसात परत जाते का? हा काय इंदिरा अशी कशी करवली? आल्याला तू परतवली. अगदी बरोबर बोलतोय सब तू. दीपिका खरं तर तू राहायला पाहिजेस. अहो काकू तुम्ही सांगताय काय? मॅडम तुमची पर्स द्या. नाही 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 तुम्ही पर्स द्या. मी संध्याकाळचं सगळं प्लॅनिंग केलंय. आधी तलावपाळी मग अंगणात डान्स पत्ते उलट धमाल. द्या ती बॅग. तुम्ही थांबताय ठरलंय. खरंच दीपिका थांब ना. बरं ठीक आहे पण आई बाबांना तरी कळवते. मी करतो फोन. आई तसंही करवलीने थांबणं ही जुनी प्रथा आहे ना आपल्याकडे. आता आपणच प्रथा जर नाही पाळल्या तर कसं चालेल ना. तू बोलशील देशपांडे सरांशी? मी पण काकू माझ्याकडे काहीच कपडे नाही आहेत. मग काय झालं? आई देईल ना तिची एखादी साडी. देशील ना आई? देईन ना. तू एखादी छान साडी पसंत कर मग मी देईन तिला ती. हो का? हे बरे मालतीताई. नाही तुमची मोठी विहीण इथे येऊन ताटकळत बसलीये आणि तुम्ही मस्त फोनवरती गप्पा मारताय. म्हणजे मोठ्या विहिणीपेक्षा तुम्हाला फोनच महत्वाचा नाही का? दीदी अगं ते सानूकडे परवा ना सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकू आहे. तुला आणि नयनरावांना पण बोलवलंय. हा
बाई 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 बाई, म्हणजे तुम्ही सानिकाची सासरला पाठवणी केली पण? हो. नाही, आम्हाला कशाचा काही पत्ताच लागू दिला नाही ना, म्हणून म्हटलं. हो. देशपांडे सर, काय म्हणते तब्येत? ठणठणीत ना? हो का? चांगलाय चांगलाय. मग आता शलाकाला मी घरी घेऊन जाते. शलाका, चल बाई, आवरून घे तुझं. खूप झालं बाहेर पण, हो की नाही? आता सासूरवासासाठी सासरी चल. असं का विचारतोयस तू? नाही, जनरली प्रेग्नेंट बायका अशा बेडवरती धपकन बसत नाहीत ना, पण हे तुला माहिती असेलच. हे सगळं सोड. हे तुझं घर खूप मस्त आहे रे, खूप मोठं आहे. मुक्ताची रूम ओके, पण आपली ही रूम इतकी छोटी काय आहे? आणि भाऊजींची रूम इतकी मोठी काय? नाही म्हणजे काय ना, आपल्याला मोठी रूम लागेल ना आता. आपल्याला आता बाळ होईल, मग पसारा वाढेल, मग मोठी रूम आपल्याला नको का? तू पण तुझ्या वडिलांवरती मोठं घर बघून डोळे फिरले का ग तुझे? नाही म्हणजे बहिणीच्या घरी असं कोण राहतं? तू कधी दीदीच्या घरी राहिली होतीस का ग? नाही ना, मग इथे का थांबलीस? अगं, साळगावकरांनी आणि जयश्री काकूंनी. अगं त्या लाख बोलतील, तुला अक्कल नाहीये? असं का बोलतेस तू? तू थांबली नसतीस ना तर मी बोलले नसते. तू मला बोलायला भाग पाडतेस. सानिका, मी थांबवून घेतलंय तिला. त्याचं काय आहे, ती करवली आहे ना, आणि आपल्याकडे अशी प्रथा आहे की नवऱ्या मुलीबरोबर करवलीने एक दिवस तरी राहायचं असतं. तुला अडचण आहे का काही? अडचण काही काय छे हो, मला कसली अडचण नाही. तुझं बोलणं ऐकलं मी म्हणून विचारतेय. आणि तसेही आज दीपिका होती म्हणून नैवेद्याची खीर होऊ शकली. शिवाय हा जो कार्यक्रम नीट पार पडलाय ना, तो केवळ तिच्यामुळे. हे दीपू, काय बनवलंय जेवायला? बटाट्याची भाजी करते, आणि तुला आवडते तशी आमटी पण करते, आणि अळूवडी. वाव वाव दीपू, मस्तच ग. आलेच मी. चल, मी आमटी फोडणी टाकते आणि भाजीचं बघते, तू पोळ्यांचं बघ. काकू, मी तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही जाऊन आराम करा, मी बघते सगळं. काकू, मी बघते, तुम्ही जाऊन आराम करा. जा, आराम करा, जा. इंद्रा, तू काय करतोयस इथे? ते तहान लागली मला म्हणून पाणी प्यायला आलो होतो. एक मिनिट, तुझ्या बेडरूम मध्ये पाणी ठेवलेलं असतं, तू विसरलायस का? हो, पण आता आलोच आहे तर किचन मध्ये पितो ना मी. एक मिनिट, आज कसं काय रस्ता चुकलायस? तरी ती आपल्याला अंतर देणार नाही. दीपूच्या बाबतीत लग्न ठरवताना आपण थोडी काळजी घेऊया. कसं आहे, सानूनं तिचा निर्णय स्वतः घेतलाय. शलाकाच्या बाबतीत आपला निर्णय चुकला. दीपूसाठी आपण
सज्जन आणि संस्कारी मुलगा शोधूया. आणखीन एक गोष्ट, एकदा का दीपूचं लग्न झालं की माझा सगळा वेळ हा तुझा असेल मालती. अगदी सगळ्या इच्छा पूर्ण करीन मी तुझ्या. तुला आठवते का आपल्या लग्नाच्या पूर्वी तू म्हणाली होतीस तुला अष्टविनायकाला जायचंय. अगं बाई, अजून लक्षात आहे तुमच्या? हो, आपलं लग्न झालं, आपल्याला मुलं झाली, या इच्छा काही पूर्ण करू शकलो नाही मी. आता दीपूचं लग्न झालं की आपण अष्टविनायकाला जाऊया. चालेल, 2 घास खाऊन घ्या ना. का हो, दीदीचा फोन आला होता का पोहोचल्याचा? नाही, मी मगाशी केला होता तर फोन लागतच नव्हता. असं कामात असेल काहीतरी. पण एक सांगू का, मला ना शलाकाची खूप काळजी वाटते हो. आपली दीदी म्हणजे एकदम गरीब गाय. सानूचं कसं आहे ना, तिला जे हवंय ते हट्टानी ती मागून घेते. पण आपली दीदी एका शब्दाने काही बोलत नाही. त्यात त्या स्नेहलता ताईंचा स्वभाव हा असा आहे. नाही, तसं काय असेल तर सांगेल आपल्याला दीदी. आणि कसं आहे, नयनराव फार चांगले गृहस्थ आहेत. हे ते काही नाही, भातामध्ये खडा आला ना. हो ना कार्तिक? भात? आता चपातीच खातोय. काय दीपू, तुझं आजकाल लक्षच नसतं ग. सासूबाई, आजकाल दीपूचं कशात लक्षच नसतं. भात मी लावला होता. सासूबाई, तुम्ही ना माझ्या हातचं जेवून बघा, दीपूच्या हातचं विसरून जाल. ए सानू, काय बनवलंस तू? पापड तळलेत मी. पापड तर मागच्या उन्हाळ्यात काकूने बनवले होते. हो हो, आठवलं मला. हो ना, आणि वाळत घालता घालता मला उष्माघाताचा झटका येऊन मी मरणारच होतो. अरे पण तिने पापड तळलेत. मग पापड तळणं पण एक कला आहे, कला. खा खा पापड खा. भाऊजी बसा ना, तुम्ही असे किती वेळ उभे राहणार? नाही, असू द्या. तुम्ही सगळे पोटभर जेवा, मी जाऊन झोपतो. अरे हळू ना. आता एक लक्षात ठेवायचं, सगळ्या साळगावकरांच्या समोर ना फक्त माझं कौतुक करायचं, म्हणजे ते पण सगळे माझं कौतुक करतील ना. एकतर ती दीपू इथे का राहिली माहित नाही. तुझ्या आईने का तिला इथे थांबवून घेतलं मला काय माहित. आणि एवढंच आहे ना, तर स्वयंपाक शिकून घे ना चांगला. हे मी इथे काय स्वयंपाक करायला आली आहे का माझ्या सासरी? बेबी, मी इथे फक्त तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी आली. हे बेबी, उद्या आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, हळदी कुंकू आहे. त्यासाठी ना मला नवीन कानातले घ्यायचे. मला 10,000 रुपये दे ना. किती? 10,000. स्टेशनला 80 रुपयात मिळतात. हे मी रस्त्यावरचं काही वापरत नाही बरं का. मी फक्त ब्रँडेड आणि ओरिजिनल वापरते सगळं. आणि काय रे, तू लग्नाच्या आधी एवढ्या बाता मारत होता, मोठा बिझनेस आहे वगैरे वगैरे. सानू, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. कार्तिक, मला काही माहित नाही. मला 10,000 रुपये उद्या सकाळी पाहिजे म्हणजे पाहिजे.
उद्या सकाळी सकाळी जाऊन मस्त नवीन कानातले घेऊन येते. पण त्याआधी ना या दीपूला इथून हकलवायला हवं. इथे मी उपाशी आहे ना, सत्तू हाताळून मस्त घोरतोय. मी जेवलो काय किंवा नाही जेवलो काय कोणालाच काही फरक पडत नाहीये. दीपिका मॅडम सुद्धा अशा कशा वागल्या माझ्याशी. एकदा सुद्धा म्हणाला नाही जेवायला या म्हणून. साधा मेसेज पण नाही केला. जेवून घेऊ का? नाही नको. दीपिका मॅडम सुद्धा जेवल्या नाहीयेत. पण त्या जेवल्या असतील तर खाली जाऊन बघायला हवं. मॅडम काय झालं? काय झालं? बोलूया तुमच्या. किती वेळ लावला तुम्ही इथे यायला? आता इथे कोणी पाहिलं असतं मला तर किती प्रॉब्लेम झाला असता माहितीये ना. हो पण मी आता उगाच कारण देऊ नका. एक तर तुम्ही जेवला नाहीयेत ना, मग मी सुद्धा जेवले. मॅडम असं काय करता? मी सॉरी, मी तुमची मस्करी करत होतो. मॅडम हे पहा, अशा रागावू नका तुम्ही. मी एक काम करतो, बाहेरून काहीतरी घेऊन येतो. तुम्हाला खरंच असं वाटलं तुम्ही उपाशी असताना मी जेवेन? काय करत होतास? काही नाही ग. कार्तिक खरं खरं सांग. हे सानू, अगं डोकं नको फिरू ग. कार्तिक मला काही माहित नाही. मला कानातल्यासाठी 10,000 रुपये हवेत म्हणजे हवे. अगं 10,000 कुठून आणू मी? मला माहित नाही. कुठूनही आण, मला हवेत कार्तिक. आता काय तुझ्यासाठी चोरी करू का मी? शहाणा बनतोयस का तू? या आधी जे गिफ्ट दिलेस ते चोरीच्या पैशांनी दिलेस. मला काही माहित नाही. मला ते कानातले हवेत म्हणजे हवेत. अगं सानू ऐक. यांच्यासाठी सगळं सोपं झालंय. ते असे मांडतायत आणि हे क्षण वाया घालवतात. पण मला मात्र तुमच्यासोबतचा प्रत्येक क्षण स्पेशल बनवायचा. आणि बाबा तुम्हीच म्हणता ना की आपण काठीचा वापर मार्ग शोधण्यासाठी सुद्धा करूच शकतो. आता कोणत्या गोष्टीतून आपण काय शिकायचं हे आपण ठरवायचं. बरोबर? बरोबर. ते उचकीच बघ आधी काहीतरी. अहो हा, अहो मला कळतच नाहीये कुठली साडी नेसू ते. साडी कुठली नेसू हा जागतिक प्रश्न अजून आला कसा नाही. काहीतरीच तुमचं. दीपू तू सांग कुठली साडी नेसू? अगं काय मी काय सांगणार. कोणतीही नाही, साडीची शोभा वाढणार आहे. बरोबर. हो तुम्ही दोन्ही साड्यांमध्ये अगदी छान दिसाल. 5 वाजले, उशीर झालाय आपल्याला. लवकर निघायला पाहिजे. त्याचा साळगावकर तिकडे म्हणेल सर तुम्ही आम्हाला वक्तशीरपणाचे धडे दिलेत पण तुम्हीच वेळ पाळत नाही. शक्यच नाही. साळगावकर तुमच्याबद्दल गैरसमज करून घेऊच शकत नाही. हो असं किती ओळखतेस ग तू साळगावकरला? साळगावकर फार चांगला मुलगा आहे. म्हणजे माझा लाडका विद्यार्थी आहेच पण एक तो चांगला माणूस सुद्धा आहे. दीपूला सुद्धा कळून चुकलंय. काय दीपू?
अरे बरी आठवण झाली. तुम्हा चौघींसाठी मी छान गजरे आणलेले आहेत. हा दाखवतो. हा हे बघा गजरे आणलेत. हे बघ हे बघ. चला हे पटापट तयार व्हा आणि गजरे माळा बघू. हा दीदीला आवडतो ना गजरा. बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता आपण ताईकडे चाललोय ना, आम्ही चौघी तिथे जाऊ आणि गजरा माळू. पण दीदी येणार आहे ना. कालपासून फोन लावतोय उचलतच नाहीये ती. सानिका सानिका मी तुला सांगितलं होतं ना येणाऱ्या बायकांसाठी चांदीचे करंडे द्यायचे वाण म्हणून. मग तू ही सोन्याची पानं का आणलीस? मी म्हणजे सासूबाई ते काय ना साळगावकरांचं नाव मोठं होण्यासाठी मीच भाऊजींना सांगितलं होतं की सोन्याची पानं घेऊन या. ते काय ना सोन्याची पानं दिली ना ते एरियामध्ये आपलं खूप मोठं नाव होईल, खूप मान मिळेल. अशा महागड्या वस्तू देऊन आपला मान वाढत नसतो. हेतू चांगला असला ना की काहीही दिलं ना आपण तरी आपला मान टिकून राहतो. ह्या सगळ्याची गरज नाहीये त्याच्यासाठी. माझा हेतू चांगलाच आहे हो सासूबाई. पण मला एक सांगा, कार्तिक भाऊजींपेक्षा लहान आहे म्हणून तुम्ही पैसे खर्च करण्यासाठी हात आखडता घेताय का? सानिका सानिका अगं असा काही गैरसमज नको करून घेऊस. नाही भाऊजी, हा गैरसमज नाहीये. ते काय ना माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की आपण चांदीच्या ऐवजी जर सोनं लोकांना दिलं तर लोक आपली वाहवा करतील, आपलं कौतुक करतील. हो ना सासूबाई? सानिका ऐक ना, एक काम कर, जाऊन तयारी करायला लाग. आता पाहुणे यायची वेळ झाली आहे ना. ठीक आहे भाऊजी. बेबी चल. हो. सानिका तू हळदी कुंकवाला हे कपडे घालणारेस? हो सासूबाई, छान प्रेझेंटेबल वाटतात ना हे कपडे. काय हो भाऊजी? अरे एक नंबर. हे बघ सानिका, तू कुठले कपडे घालावेस याबद्दल माझा काही आक्षेप नाही, पण आज प्रसंग काय आहे आणि तू काय घातलंयस त्याचा थोडा विचार करशील? पण सासूबाई. सानिका हे बघ, इतर वेळेस तू कुठलेही कपडे घाल, माझं काहीच म्हणणं नाही, पण आज साडीच नेसून ये. ठीक आहे सासूबाई, तुम्ही म्हणताय तसं करते. चल कार्तिक. सानिका एक मिनिट, तू प्रेग्नेंट आहेस ना? हो, पण असं का विचारताय तुम्ही सासूबाई? आज हळदी कुंकवासाठी बायका येतील, त्यांना हे कळता कामा नये. फक्त आपण नंतर निवांत सांगू. पिवळ्या रंगाची साडी छान आहे मॅडम. पण कमाल आहे इंद्राजी, मी तुम्हाला खोटं सांगितलं तरी तुम्ही एकदम सेम रंगाचा कुर्ता घातला. त्याचं काय ना मॅडम, इंद्राचं मन कधीच खोटं ठरू शकत नाही, कारण इंद्राचं तुमच्यावरचं प्रेम खरं आहे. तर मग म्हणजे चॅलेंज जिंकलात ना तुम्ही.
बघ आता मी म्हणेन ते करावं लागेल तुम्हाला. काय करायचंय? अरे दीपू कुठे राहिली? काय करायचंय? डोळे बंद करा. काय चाललंय? कोणीतरी बघेल. मॅडम डोळे बंद करा. आता चॅलेंज तुम्ही हारलात मॅडम. तेव्हा हा प्रेमाचा नजराणा मी तुमच्या केसात मारणार आहे. हा गजरा तर मी मारणारच मॅडम. मी बघून येते जरा. मालती काकू या ना, या. खूप गरम होत आहे ना इकडे. काय रे बाळा, नाव नाही सांगितलंस तू तुझं? दीपिका. अरे वा, खूप छान नाव आहे. दीपिका, छान सासर मिळालं हो तुला. जयश्रीताई खूप चांगल्या आहेत. हो ना. हो, हल्ली अशी सासू मिळायला नशीबच लागतं की नाही? जयश्रीताई, आमची सानू नाही दिसत आहे. येते ती, तयार होऊन येईलच इतके. आई आई कशी दिसतीये मी? सासूबाई, हळदी कुंकू सुरू झालं का? अगं, तुझ्याशिवाय हळदी कुंकू कसं सुरू होईल? चल हे घे, द्या. हे घे आणि सगळ्यांना दे सरबत. मी बाबू काकांना सांगा ना. अगं, हळदी कुंकूत बाबू काकांचं काय काम आहे? आणि हळदी कुंकू तुझ्यासाठी ठेवलंय की नाही, मग हे तूच द्यायला हवंस. शिवाय हे निमित्त आहे त्या सगळ्यांना माझी सून बघायची. घे. काही म्हणा, पण जयश्रीताईंनी सून मात्र लाखात एक निवडली हो. मग सुनबाई, एखादा उखाणा घे बघू. मी अहो नाही, या घरची सून मी आहे, सानिका कार्तिक साळगावकर. अगं बाई, तू आहेस का सून? आम्हाला वाटलं ही आहे. नाही, ती माझी लहान बहीण आहे, बँकेत काम करते. हो का? कोणत्या बँकेत? SP बँक. घे. अगं दीपू, अगं लक्ष कुठे असतं तुझं? वेंदळीच आहे. जा पुसून घे. सगळं खराब केलं. थांब, जातीच ते पण घेऊन जा. काय झालं? काय करतेस तू? का? काय झालं? प्रेग्नेंट आहेस, अशी उड्या मारत काय येतेस? ते चुकून झालं. असं वागतात का? दीपू, मला खूप काम आहे, नंतर बोलू.
मुक्ता, मला पण घे ना सेल्फी मध्ये. हे झूम कर. मॅडम असं काय करताय तुम्ही? तुम्ही टेरेसवर या. अहो इंद्रजित, मॅडम मला तुमच्या केसात गजरा मारायचा आहे. तर सगळे आहेत. मॅडम मला काही ऐकायचं नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता टेरेसवर येताय बस. इंद्रजित, मॅडम मी तुम्हाला शब्द देतो, तुमचा हात मागायला मी एक दिवस येईनच. आता प्लीज लवकर गजरा माळा. ऑलरेडी खूप उशीर झालाय आणि लाईट्स येतील. लाईट्स कधी आणायचे हे माझ्या हातात आहे मॅडम. अच्छा, म्हणजे लाईट गेली नाहीये, ती घालवलीये. आता सिच्युएशनच अशी होती, मला तुमच्या केसात गजरा मारायचा आणि चान्सच मिळत नव्हता. तर म्हटलं मौका है तो चौका मार देते, आणि मग लाईट्स गेल्या आणि घालवल्या. मी तुम्हाला शब्द देतो मॅडम, लवकरात लवकर तुम्हाला ह्या घरची सून म्हणून इथे घेऊन ये.